मुंबईमध्ये सकाळपासूनच सुरू असलेल्या पावसामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरती वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय। बोरिवलीकडून वांद्र्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरती वाहतूक कोंडी झाली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। जाणून घेऊयात। मुंबईत आज सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। आपण आहोत मुंबईच्या जोगेश्वरी या ठिकाणी। पश्चिम द्रुतगती महामार्गावर आपण पाहिलं तर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। खरं तर सकाळची वेळ आहे, मोठ्या संख्येमध्ये चाकरमानी आहे ते कामासाठी निघाले आहे, शाळकरी मुले असतील शाळेसाठी निघाले, मात्र अशामध्ये वाहतूक कोंडीचा मोठा फटका त्यांना या ठिकाणी बसताना पाहायला मिळतात। खरं तर आज सकाळपासूनच मुंबईमध्ये आहे जोरदार पाऊस सुरू आहे। जोरदार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर देखील या पावसाचा परिणाम पडला आहे। रेल्वे देखील 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहे। त्यामुळे देखील आपण काय मुंबईकर आहेत जे चाकरमानी आहे ते कामासाठी स्वतःच्या खाजगी गाड्या घेऊन निघाले आहेत, रस्त्यावर उतरले। मात्र आपण पाहिलं तर बोरिवलीकडून वांद्र्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। सध्या एकंदरीत या ठिकाणी आपण रस्ता जो आहे पार्किंग प्लॉट असा जरा या ठिकाणी दृश्य पाहायला मिळत आहे। खरं तर आपण एकंदरीत परिस्थिती पाहिलं तर मलाड ते विलेपार्ला दरम्यान आहे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। मलाड असतील, गोरेगाव असणार किंवा जोगेश्वरी असणार किंवा अंधेरी आणि विलेपार्ला या दरम्यान आहे। आपण मलाड ते विलेपार्ला अर्धा तासाचा प्रवास मात्र आता वाहन चालकांना किंबहुना आहेत या ठिकाणी 1 ते 1.5 तासामध्ये प्रवास करावा लागत आहे। खरं तर मोठ्या संख्येमध्ये जे चाकरमानी कामासाठी निघाले त्यांना या पावसामुळे आहे वाहतूक कोंडीमुळे कुठेतरी उशिरा पोहोचण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही वाहतूक कोंडी काढण्याचे देखील प्रयत्न आहे वाहतूक पोलिसांकडून युद्ध पातळीवर सुरू केला गेला आहे। कॅमेरामन मोहनचा सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।